नमस्कार गुरुजी, श्रीराम समर्थ। मी सुनंदा इलक, बॅच नंबर 16ची विद्यार्थिनी आहे। काल वर्गाचा तिसरा दिवस होता आणि त्या तिसऱ्या दिवसामध्ये इतकी महत्त्वपूर्ण माहितीचा अभ्यास केला आहे। तर काल आपण पंचतत्वाचा अभ्यास केला आहे। आकाशतत्व, वायुतत्व, जलतत्व, पृथ्वीतत्व आणि अग्नितत्व। तर आकाशतत्व हे वास्तूच्या मध्यभागी असते, वायुतत्व हे वायव्येला असते, जलतत्व हे ईशान्येला असते, पृथ्वीतत्व हे नैऋत्येला असते आणि अग्नितत्व हे आग्नेयेला असते असे समजले। तसेच माझ्या मिस्टरांना पोटाचा विकार आहे। त्याचं होतं असं की जरा काही खाल्लं की ते अन्न त्यांचं अन्ननलिकेमार्गे घशापर्यंत येतं आणि खूप अनइझी वाटतं असं। तर त्याला बरेच डॉक्टर्स केले, आम्ही बरेच इलाजही केले, 2दा एंडोस्कोपी केली, पण पाहिजे तसा म्हणावा तसा असा इलाज झालेला नाही आहे त्याचा। पण काल आपल्या कालच्या वर्गाच्या अभ्यासावरून असं वाटतं की आमच्या घरातलं आकाशतत्व नक्कीच बाधित आहे। आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आकाशतत्वावरती बीम नाही पण भिंत आहे, त्याच्यामुळे ते एक काल समजलं। आणि तसंच त्यांना संधिवाताचाही त्रास आहे बरेच वर्षापासून, त्यालाही कुठल्या प्रकारचा इलाज होत नाही आहे। त्याच्यावरनं आमचं वायुतत्वसुद्धा बाधित आहे असं जाणवतं। आणि मला स्वतःलाही स्किनचे म्हणजे त्वचेचे बरेच आजार आहे की जरा काही खाल्लं कुठली गोष्ट की त्याचे बरेच मला रिॲक्शन होते त्या गोष्टीची। आणि जरा काही मच्छर जरी चावला ते जरा खाजो त्याची फार मोठी जखमसारखं होतं आणि ते लवकर बरं होत नाही। त्याच्यासाठी बरेच डॉक्टर्स झाले पण पाहिजे तसा इलाज काही झालेला नाही आहे। त्याच्यावरनं असं वाटतं आहे कालच्या अभ्यासावरनं की आमचं पृथ्वीतत्वसुद्धा बाधित आहे। ही सगळी मोलाची आणि खूप महत्त्वपूर्ण अभ्यास कालच्या वर्गातनं झाला आहे। त्याच्यामुळे कालचा वर्ग हा संपावाच नाही असं वाटत होतं। त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी। पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। नमस्कार।